नमस्कार मंडळी, आज आपण वाळवण रेसिपीजमध्ये इन्स्टंट अशा तांदळाच्या पिठापासून तिप्पट फुलणारी अशी कुरडई तयार करणार आहोत आणि तेही आपण फॅनच्या हवेखाली घरच्या घरी ह्या कुरडया तयार करणार आहोत। ह्या कुरडया बनवण्यासाठी आपल्याला उन्हामध्ये सुद्धा वाळवण्याची गरज नाहीये। मस्त घरीच ह्या कुरडया छान आपल्या कडकडीत वाळतात। तर इथे तांदळाच्या या पिठाच्या कुरडया तयार करण्यासाठी आपण 3 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतले। वजनी म्हणाल तर आपण अर्धा किलो इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तांदळाच्या पिठाच्या ह्या कुरडया तयार करताना पीठ आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे। कोणत्याही वाटीने मोजून घ्या, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण घेताना ते योग्य घेता येईल। तर इथे 3 वाटी तांदळाचं पीठ आहे, तर यासाठी इथे मी 3 वाटी पाणी घेते। जेवढं आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। तर 3 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर 1 चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे पापड खार घालायचं आहे। आणि आता हे तांदळाचं पीठ आहे ते आता आपण ह्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालायचं आहे। पाण्याला छान उकळ आलेला आहे आणि आता आपण हे तांदळाचं पीठ एकाच वेळेला घातलेलं आहे पाण्यामध्ये। तर हे मिक्स करताना आपण एखादा असं लाटण्याने मिक्स करायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही। गोल आकार असं फिरवून आपण हे पीठ आता इथे चांगली पिठाची उकड घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने हलवून आपल्याला गोल आकार ही अशी उकड घ्यायची असते। तर सगळं पीठ आपण ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आता हे पहा, इथे आता आपली तांदळाची उकड मस्त अशी झालेली आहे। तर आता इथे गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आणि ह्यावरती या पिठावरती आपल्याला आता झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी हे पीठ असंच ठेवायचं आहे। आणि आता 10 मिनिटानंतर हे पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। पीठ अजून थोडंसं गरमच आहे आणि गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळायचं आहे। आता ह्या पीठ मळत असताना ह्यामध्ये एखादी तांदळाच्या पिठाची गुठळी राहिली असेल तर त्या मोडायच्या आहेत आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना आपल्या हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावलं तरी चालेल आणि एकसारखं असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तर आता हे मळून झालेलं पीठ आपल्याला पुन्हा वाफवायचं आहे। त्यासाठी पुन्हा एक असं पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याला मधोमध असा खड्डा करून घ्यायचा आहे आणि अशी एक रिंग बनवून घ्यायची आहे आपल्याला पिठाची। आणि आता हे सगळ्या पिठाचा मी असेच गोलाकार करून घेते आणि हे पीठ आपल्याला पुन्हा वाफवायचं आहे। आपण इन्स्टंट तांदळाच्या पिठाची कुरडई बनवतोय, त्यामुळे आपल्याला हे कुरडई हलकी होण्यासाठी हे पीठ पुन्हा आपल्याला वाफवायचं आहे। तर हे वाफवताना आता बघा, हे सगळे अशा रिंग बनवून घेतलेले आहेत आणि आता एक चाळण घेतलेली आहे। या चाळणीवरती आपल्याला हे पीठ असे ठेवून घ्यायचे आहेत, पिठाचे गोळे। आता एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवले आणि चाळणीमध्ये हे सर्व पीठ आता ठेवल्यानंतर पाण्याला उकळ आल्यानंतर ह्या पाण्याच्या वरती आपल्याला ही चाळण अशी ठेवायची आहे आणि त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 15 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ वाफवायचं आहे, म्हणजे छान आपल्या कुरडया हलक्या होतील। तर इथे बघा, आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि 15 मिनिटानंतर बघा पीठ छान वाफवलं गेलं आणि फुलल्यासारखं सुद्धा दिसतंय पहिल्यापेक्षा जास्त। आता हे काढून आपण थंड करायला ठेवूया। आणि हे बघा, आता ह्याच्यावरती वाफ आहे, ती थोडीशी वाफ आपण काढायची आहे आणि त्यानंतर आता हे पीठ आता आपल्याला मळायचं आहे। तर हे सुद्धा आपल्याला थोडंसं गरम असतानाच पटकन मळायचं आहे, म्हणजे छान ते मऊसर आहे तोपर्यंत आपल्याला मळायचं आहे। छान असं एकदम मस्त पीठ सॉफ्ट झालेलं आहे आणि अशा कुरडया बनवायच्या आहेत। मस्त पटकन कुरडया होतात ह्या पिठाच्या। तर हे पीठ आता पुन्हा एवढं जास्त मळायची सुद्धा गरज लागत नाही आहे, कारण छान एकदम सॉफ्ट हे पीठ झालेलं आहे। थोडंसं एकत्र करून मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत कुरडया आपल्याला बनवण्यासाठी। तर थोडंसं गोळे असे बनवताना उभे आपण थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे। तर हे अशा पद्धतीने आधी सुरुवातीला बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला पटापट कुरडया करता येतात। आणि इथे कुरडया बनवण्यासाठी इथे बघा, मी ही छोटी अशी जाळी घेतलेली आहे कुरड्यांचीच आणि त्यावरती आता ह्या साच्यामध्ये आपण हे पीठ टाकूया आणि लगेच आता आपण ह्याच्या कुरडया बनवायला घेऊया। तर आता ह्या कुरडया आपण प्लास्टिकच्या शीटवरच अशा पाडणार आहोत। तर थोडं बघा, असं गोलाकार एकच राऊंड आपण फिरवायचा आहे आणि मोकळ्या अशा आपल्याला
कुरड्या इथे पाडायच्या आहेत. एकावर एक असं केलं तर त्या अशा फुलल्या जात नाही, म्हणून असं थोड्याशा रुंद अशा तिथे आपल्याला ह्या कुरड्या पाडायच्या आहेत. आणि आता ह्या कुरड्यांचं पीठ कसं आपण एका बाजूला टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूला अलगद उचलून सुद्धा आपण ठेवू शकतो, कारण ते एवढं असं चिकट आणि सॉफ्ट नसतं. आपण एका बाजूने उचलून दुसऱ्या बाजूला सुद्धा टाकू शकतो. आणि हे बघा सर्व कुरड्या आपल्या इथे पाडून झालेल्या आहेत. फॅनखाली पूर्ण एक दिवसभर मी वाळवले आहेत आणि पुन्हा नंतर पलटी करून दुसऱ्या दिवशी सुद्धा वाळवले आहेत. 2 दिवसामध्येच ह्या कुरड्या छान अशा बघा वाळल्या आहेत, चांगल्या कडकडीत झालेल्या आहेत. तुम्हाला हवं असल्यास एक ऊन सुद्धा तुम्ही द्या, म्हणजे छान वर्षभर ह्या कुरड्या राहतील. एकदम कडक अशा झालेल्या आहेत. आपण फॅनखाली छान त्या वाळवल्या आहेत. तर आता मी तुम्हाला यातील काही कुरडई तळून सुद्धा दाखवते. तर आता कुरडई तळण्यासाठी इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि तेलात ही बघा कुरडई सोडल्यानंतर छान अशी लगेच फुलली जाते. अगदी तिप्पट इथे आपली कुरडई छान फुलली जाते. सगळ्या कुरड्या आपल्या छान अशा एकदम तिप्पट फुललेल्या आहेत, मस्त झालेल्या आहेत. आपली इन्स्टंट तांदळाच्या पिठापासून आपण ह्या सगळ्या कुरड्या बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला आपली ही कुरड्याची रेसिपी कशी वाटली ही व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.